सह्याद्रीच्या रांगांमध्ये एक उंच अभेद्य डोंगर उभा होता, रायरीचा डोंगर. आज ज्या ठिकाणी आपण रायगड म्हणून ओळखतो तोच हा डोंगर. त्या काळी रायरी किल्ला चांद्रराव मोरे या मोरे घराण्याच्या ताब्यात होता. तो किल्ला अत्यंत भक्कम आणि उंच ठिकाणी असल्यामुळे सह्याद्रीचा रत्न म्हणून प्रसिद्ध होता. मात्र मोरे हे शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या विरोधात होते आणि मुघलांशी हातमिळवणी करत होते. महाराजांचा निर्णय. शिवाजी महाराजांनी ठरवले, स्वराज्याचे राजधानीसाठी असा किल्ला हवा जो अभेद्य असेल आणि जनतेच्या रक्षणासाठी योग्य ठरेल. त्यासाठी त्यांची नजर पडली या रायरी किल्ल्याकडे. तो किल्ला जिंकणे सोपे नव्हते, कारण तो उंच, अवघड चढण असलेला आणि शत्रूच्या ताब्यातील होता. रणनीतीने विजय. शिवाजी महाराजांना ठाऊक होतं की शौर्यापेक्षा बुद्धी वापरल्यास विजय मिळतो, म्हणून त्यांनी थेट हल्ला न करता रात्रीच्या वेळी गुप्त मोहीम आखली. महाराजांचे सरदार तात्या तुकाराम माळोजी भोसले, मुरारबाजी देशपांडे आणि हिरोजी इंदुलकर हे प्रमुख योद्धे या मोहिमेत सहभागी झाले. महाराजांनी काही सैनिकांना पुढे पाठवले, जे अंधारात डोंगर चढत रायरीवर पोचले. तेथून त्यांनी किल्ल्याचे दरवाजे उघडले आणि काही क्षणांतच रायरी किल्ला शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. रायरीचं रायगडमध्ये रूपांतर. हा विजय फक्त एक किल्ला मिळवण्याचा नव्हता, तर स्वराज्याच्या राजधानीचा जन्म होता. शिवाजी महाराजांनी रायरी किल्ल्याचे नाव बदलून ठेवले. रायगड म्हणजे राजांचा गड. यानंतर महाराजांनी येथे मोठी राजवाडा, बाजारपेठ, जलकुंडे, दरबार सभा आणि बुरुज बांधले. हिरोजी इंदुलकर यांनी वास्तुकलेच्या कौशल्याने संपूर्ण गड सुशोभित केला. राज्याभिषेकाचा क्षण. इ.स. 1674 मध्ये रायगडावरच शिवाजी महाराजांचा भव्य राज्याभिषेक झाला. तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात एकच घोषणा घुमली, राजे झाले स्वराज्याचे छत्रपती. त्या दिवसापासून रायगड फक्त एक किल्ला राहिला नाही, तर तो झाला स्वराज्याचा गाभारा, मराठी सामर्थ्याचे प्रतीक आणि जनतेचा अभिमान. आजचा रायगड. आजही रायगडावर उभं राहिलं की असं वाटतं, त्या वाऱ्यांत अजूनही महाराजांचा आवाज घुमतोय, जय भवानी, जय शिवाजी. आणि त्या प्रत्येक दगडात, प्रत्येक बुरुजात लपलेला आहे स्वराज्याचा इतिहास.